आणि आता बातमी नागपूरमधून आहे। नागपूरच्या वानाडोंगरीत एकाच घरात 200 मतदार आढळलेत। वानाडोंगरी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये हे 200 मतदार एकाच घरात आढळलेत। तर सरोदीपुरा या भागातील घर क्रमांक 1 मध्ये या 200 मतदारांची नोंदणी झाली आहे। आमदार मेघेंच्या मतदारसंघातील मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप होतोय। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिनेश भंग यांनी हा आरोप केला। हा विधानसभा ही आमदार मेघे साहेबांची आहे। ते शासनाचा असा रूल आहे। मी आज माझे वडील असताना आम्ही या घरात पारंपरिक 60 वर्षापासून राजकारण करताना कोणत्याही वर्षी राजकारण करताना कमाम 2% मतदार वाढतात। मात्र या तालुक्यामध्ये किमान हर वर्षी 15% मतदान वाढतात। हर वर्षी 50 ते 60 हजार बोगस मतदान वाढत जाऊन राहिलेले आहे। त्यामुळे या भागाचा विकास होणं कठीण झालेलं आहे। 200 मतदारांची नोंद आहे। हो, आज ह्या घरी 200 घरांची नोंद आहे, या मतदाराची नोंद आहे। आणि कोणत्याही क्रमांकाला घर देताना शासन घर देताना क्रमांक ते देते। या पुऱ्या मतदार यादीमध्ये घोळ आहे। 000 नंबरचा आहे। हा 0 नंबर कुठे चालू होत नाही। आता इलेक्शन आहे। आम्ही वानाडोंगरी नगर परिषदमध्ये जवळपास मागील 10 वर्षामध्ये 400-500 कोटीच्या पेक्षा जास्ती कामं तिथे केले आहे। पण आता निवडणूक आल्यात आणि त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही। त्यांना आपली हार, त्यांना आपला पराभव हा दिसून आला। त्याच्यामुळे फक्त फॉल्स एलिगेशन करायचं, फॉल्स नेरेटिव्ह जसं आदरणीय राहुल गांधी साहेब करतात त्याच धर्तीवर चालून कुठंतरी लोकांना संभ्रमात टाकायचं आणि हा सगळा उद्योग हा पवार साहेबांच्या पाठी